राजीनाम्याच्या मागणीवर धनंजय मुंडे यांनी पलटवार केलेला आहे। मीडिया ट्रायलचा धनंजय मुंडे यांनी आरोप केलेला आहे। भाजपकडून देखील धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली आहे। मात्र विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। बीडच्या गुन्हेगारीवरून मीडिया ट्रायल सुरू आहे। बीडच्या राजकीय गुन्हेगारीकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे। तर धनंजय मुंडेंना मात्र ही मीडिया ट्रायल असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वाल्मिक कराडनं केलेल्या गुन्ह्यांशी आपला संबंध नसताना आपल्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्तानं 53 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी केला। वाल्मिक कराड हा समर्थक असला तरी संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा पवनचक्की खंडणीशी आपला संबंध नसल्याचं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। विनाकारण आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। संकट आज आलेलं नाहीये। 53 दिवसापासून आपण पाहताय, आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण बोलतो। आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाहीये। त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं। या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं असतं। संतोष देशमुखांच्या हत्येचं विरोधक राजकारण करत असल्याचा आरोपही धनंजय मुंडेंनी केलाय। देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे की आपला राजीनामा गरजेचा आहे, असा सवालही धनंजय मुंडेंनी केलाय। काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कुणी अशी निर्गुण हत्या केलेली त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे। धनंजय मुंडेंच्या युक्तिवादाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही पाठिंबा दिला। मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी चुकीचं काम केलंय तर त्यात धनंजय मुंडे दोषी कसे, असा सवाल बावनकुळेंनी विचारला। त्यांच्यासोबत राहणारा परमनंट कार्यकर्ता जरी असेल आणि कार्यकर्त्यांनी एखादी घटना केली असेल, माझ्यासोबत 4 कार्यकर्ते आहेत, त्यांनी जर एखादी घटना केली तर माझा दोष कसा राहील? मग मी त्या कार्यकर्त्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, त्या कार्यकर्त्याला सजा दिली पाहिजे, गोष्ट माझी आहे। पण कुणासोबत कोणी राहणे, आता तुमचे माझे संबंध आहे, याचे माझे संबंध आहे। धनंजय मुंडेंच्या मीडिया ट्रायलच्या आरोपांचा खासदार बजरंग सोनावणेंनीही समाचार घेतलाय। वाल्मिक कराडच्या अटकेच्या काळातही त्याला मदत होत राहिली ती कुणाच्या आशीर्वादानं, असा सवालही बजरंग सोनावणेंनी केलाय। मर्डर झाल्याच्या नंतर लागलीच मी बोललो पहिल्यांदा। त्याच्या अगोदर कोण बोललो होतं? टार्गेट म्हणून त्यांचं नाव नाही घेतलं, आम्ही त्यांचा राजीनामा नाही, मी आणखी राजीनामा नाही मागितला। मी काय म्हणतोय, जर कुणी याच्यात गुन्हेगार असेल तर सुटला नाही पाहिजे। याला ज्यांनी आरोप केले, तुम्ही म्हणता माझा काही दोष नाहीये, माझा नैतिकता आहे। मग माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी त्यांचा नसेल काही, पण हे आरोपी ज्या वेळेस समजा हा आरोपी आता न्यायालयीन कोठडी होती, त्याच दिवशी दवाखान्यात ऍडमिट कसा होतो? पहिल्या दिवशी न्यायालयीन कोठडी झाली की सिव्हिल सर्जनला फोन कोण करतंय की तो कुणाचे PA फोन करतात, कोण फोन करतंय, हे जर का आणखी मीडियाला यायचं बाकी समोर येईल CDR मध्ये, ते पण येईल। धनंजय मुंडेंशिवाय वाल्मिक कराडचं पान हलत नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। धनंजय मुंडेंच्या परळीच्या निवडणुकीची जबाबदारी वाल्मिक कराडकडे होती। धनंजय मुंडेंच्या एवढ्या जवळचा कार्यकर्ता गंभीर गुन्हे करतो, तरीही धनंजय मुंडेंचा आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं म्हणणं अतर्क्य असल्याची चर्चा परळीत आहे। शैलेश बारसगेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड।